हां. तर नमस्कार अभिषेक. मला आता एक हे सांग की तू आता जे प्रशिक्षण घेतलं त्यातनं हं. तुला काय शिकायला मिळालं? पहिली गोष्ट तर मला खेकडा फार्मिंग ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आज सकाळपर्यंत. पण आता मागचे जे 3 तास हं, जे प्रशिक्षण मला मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये टँक कशी बनवायची, हं, त्याचे वेगवेगळे स्टेप असतात हं, की आणि ती भरायची कशी. आता हीच आपण टँक बघितली तर ही 11 फूट खोल आहे. पण ती नुसतीच खोल नाही आहे, त्याच्यामध्ये दगडगोटे, नदीतले गोटे, खडी, माती, हे किती किती लेअर किती फुटाचा असला पाहिजे आणि तो तसा का असला पाहिजे, ह्याचं पण कारण आज मला कळलं. रॉ मटेरियल जे प्रोक्युअर करतो आपण, रॉ मटेरियल आपल्यासाठी म्हणजे खेकडे, छोटे खेकडे जे ह्याच्यामध्ये सोडले जातात, तर ते जमवण्यासाठी पण आज म्हणजे मयूर भोईर यांनी किती हं, म्हणजे परिश्रम घेतले, हं, हे आज मला कळलं. ते खेकडे मोठे होतात, त्यांना एक कालावधी लागतो, त्यांचं अन्नधान्य कसं असतं, त्यांचं प्रजनन कसं होतं, संवर्धन कसं करावं लागतं, त्यांच्यासाठी कपड्या म्हणजे त्यांची एक कॉलनी बनवायला लागते, जिथे त्यांना राहण्यासाठी म्हणजे एक आडोशाची जागा त्यांची हं, ही करावी लागते. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ड्रेनेजचा पाईप असला पाहिजे, त्याची तो असा टिल्ट असला पाहिजे की जेणेकरून सगळं पाणी बाहेर गेलं पाहिजे, ओव्हरफ्लोचा पाईप असला पाहिजे, आणि हे सगळं टाकी करतानाच तुम्हाला प्रॉपर स्वतः एक आराखडा तयार करावा लागणार. हं. हे आज मला कळलं. ही नुसतीच अशी नाही की बाबा घेतली माणसाने, घेतलं सिमेंट आणि बांधली, नाही. त्याच्यामागे सायन्स आहे, त्याच्यामागे एक आर्किटेक्चर आहे, जे आज कळलं की असं का आहे म्हणून. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये त्याचा रेट कसा असतो, ते सेलिंग पॉईंट काय आहेत त्याचे, हे पण आज ह्या 3 तासामध्ये म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ओके. ज्या आज मला कळल्या. आणि बाकीचे आपले जे बरेचसे असे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना तू काय सांगशील, संदेश काय पोचवशील की खेकडा पालन हा जोडधंदा म्हणून कसा करता येईल मी किंवा तर काय? म्हणेन म्हणजे मी स्वतः आता हा एक म्हणजे आज हे महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा आज खेकड्याची टँक आहे. पण तुम्ही 10 बाय 10, 10 बाय 15, 10 बाय 20 म्हणजे ह्या अशा स्टेपमध्ये पण तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये मुबलक जिथे तुम्हाला म्हणजे पाणी असेल, इतर म्हणजे सुविधा, आता बांधण्याची तुमच्याकडे सोय असेल, तर मी तर म्हणेन की ह्याच्याकडे लोकांनी एक सिरियस जोडधंदा म्हणून बघावा. जेणेकरून तुमचं उत्पन्न जे आहे, एक रेग्युलर उत्पन्न तुम्हाला मिळत राहील. हं, तुमच्या गावामध्येच तुम्हाला एक मार्केट क्रिएट होईल. हं. म्हणजे तुम्हाला बाहेरसुद्धा कुठे घेऊन जाण्याची गरज नाही आहे. दर्जेदार प्रोडक्ट तुम्ही गावामध्येच देऊ शकाल. तुमच्या तालुक्यामध्ये पण तुमचा एवढा खप होईल की तुम्हाला बाकी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. आणि क्वालिटी चांगली ठेवलीत तर मग बघायलाच नको. असं आहे. थँक्यू.